पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण मंडल आयोजित भव्य दिव्य कार्यक्रम कशेळे येथील अक्षदा मंगल कार्यालय येथे पार पडला। या कार्यक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी यासाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा तसेच 10वी व 12वी मधील प्रथम, द्वितीय आणि तृतीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेत अहिल्यादेवी होळकर यांच्या संपूर्ण जीवन गौरव या स्पर्धेमध्ये अशोक भगत यांनी मांडला। तसेच निबंध स्पर्धेमध्ये कुमारी अपेक्षा पंढरीनाथ करडे हिने प्रथम क्रमांक मिळवला असून अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा स्पर्धेमध्ये अस्मिता अशोक जाधव या विद्यार्थिनीने पटकावला। त्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह, शाल व बक्षीस देऊन गौरव करण्यात आले। तसेच 10वी व 12वी प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या 100 विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देत गौरव करण्यात आले। त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ दिनेश रसाल यांच्याकडून प्रत्येक विद्यार्थ्यास 500 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन करून उत्कृष्टरित्या नियोजन केल्याबद्दल अविनाश कोळी यांनी दिनेश रसाल व रामदास घरत यांचे कौतुक करत अभिनंदन केले। एक मंडळ होतं, त्याच्यानंतर 3 मंडळ झाली, आता जिल्ह्यामध्ये 17 मंडळ आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचे कार्यक्रम आहेत। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ही 31 तारखेला म्हणजे उद्या आहे। उद्या त्यांची जयंती पूर्ण देशभरामध्ये नाही तर जगभरामध्ये साजरी होते। पण ही जयंती फक्त जयंतीच्या दिवशी साजरी न करता त्यांचं कार्य हे तळागाळातल्या लोकांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचवावं, नवीन पिढीपर्यंत पोहोचावं, याच्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूर्ण देशभरामध्ये 11 दिवसांचा कार्यक्रम दिला आणि परत पुढे वर्षभर या प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम करण्यात येत आहेत। मगाशी मी सांगितलं की देशभरामध्ये कार्यक्रम सुरू आहेत, पण आपल्या उत्तर रायगड जिल्ह्यातल्या 17च्या 17 मंडळांमध्ये हा कार्यक्रम निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, चित्रकला स्पर्धा असतील, त्याचप्रमाणे सर्व मंडळांमध्ये आपण मंदिरांच्या स्वच्छता, नुसतं मंदिरांच्या स्वच्छता केल्या नाही तर तिथे भजन कीर्तनाचे कार्यक्रम सुद्धा केले। कारण अहिल्यादेवी होळकर या शिवभक्त होत्या, त्याच्यामुळे सर्व शिव मंदिरांच्या स्वच्छतेचा अभियान हे आपण भारतीय जनता पार्टीने केलं आणि या 3 मंडळामध्ये कर्जतच्या झालेलं आहे। त्याच्यामुळे सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो। अशाच प्रकारचे कार्यक्रम आपल्याला याच्या पुढे पण करायचे आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य जे आहे हे यांचं कार्य मगाशी मी सांगितलं की त्या शिवभक्त होत्या, त्यांच्या हातात सतत शिवपिंड असायची। आपण कुठेही बघितलं तरी सध्या त्या शिवभक्त असल्या तरी त्यांच्या हातात तलवार सुद्धा होती, कारण त्या उत्कृष्ट राज्यकर्त्या होत्या। अनेक युद्ध त्यांनी लढली आणि अशा राजमाता अहिल्यादेवींनी आपलं जे राज्य आहे हे राज्य त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर हे पूर्णपणे यशस्वीरित्या राबवलेलं आहे। त्यांना आपण मगाशी मी सांगितलं की त्यांचं जसं त्या शिवप्रेमी होत्या, शिवभक्त होत्या, त्यांनी त्यांचं राज्य जे आहे हे राज्य पूर्णच्या पूर्ण ईश्वराला समर्पित केलेलं होतं। त्यांचं राज्य पूर्ण ईश्वराला समर्पित केलं होतं। ते त्यांचे जे सरदार होते, त्यांचे जे वेगवेगळे अधिकारी होते, त्यांना जेव्हा ते पत्र लिहायच्या त्यावेळेला ते कधी माझ्या आदेशावरून तू हे कर असं म्हटलं नाही। त्यांच्या प्रत्येक पत्रामध्ये असं आहे की ईश्वरी आदेशानुसार आपण हे काम करायचं आहे आणि ते काम तुम्ही यशस्वी करा याची मला खात्री आहे। कारण पूर्णपणे राज्य त्यांनी ईश्वराला समर्पित केलं होतं। त्याच्यानंतर मगाशी सांगितलं की चांगल्यातली चांगली जलसंधारणाची कामं, विहिरी बांधण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केलं। त्यावेळेचे इंग्रज अधिकारी आहेत, इंग्रज अधिकाऱ्यांनी टिपणं जी केलेली आहे, मगाशी एखादी उल्लेख केला की आपल्याला हा सगळा इतिहास आहे, हा इतिहास कमी प्रमाणात शिकवला जातो।
कारण आपला जो इतिहास आहे हा आपला इतिहास कुठतरी इंग्रज अधिकारी त्यावेळेला होते, त्यांनी काही लिहून ठेवला होता आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये हा इतिहास भारतातला बरोबरचा इतिहास हा डाव्या विचारसरणीच्या लोकांनी लिहिला होता. त्याच्यामुळे आपल्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर मग कुठेतरी बाबर आला, औरंगजेब, त्यांचे धडेचे धडे, टिपू सुलतानाचे धडे हे सगळे असायचे आणि आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये कुठेतरी एक दोन पानं जी आहेत हे एखाद दुसरं पान कुठेतरी आपल्या कर्तृत्वात राष्ट्रपुरुषांच्या वरती धडे होते. त्याच्यामुळे हा पुन्हा इतिहास. रायगड न्यूजसाठी रामदास माली, कशेले.